103 मेगाहर्ट्झ FM ध्वनिलहरींवर हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्यानं ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम किसान वाणी. शेतकरी बंधूंनो नमस्कार. किसानवाणी कार्यक्रमामध्ये संगीतासोबत मी सुशांत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज भारतीय सौर 19 आषाढ शके 1948 अर्थात शनिवार 11 जुलै 2026. आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे. संगीता, आज रासायनिक खताचा अतिवापर, जमिनीची घटत चाललेली सुपीकता आणि हवामानाचा लहरीपणा यामुळे शेतीचा खर्च अफाट वाढलाय. हो, आपली काळी आई संकटात आहे आणि हीच आजची सर्वात मोठी चिंता आहे. खरे सुशांत, याच चिंतेवर मात करण्यासाठी आणि आपल्या मातीचं आरोग्य जपण्यासाठी थेट देशाच्या पातळीवर एक मोठी चळवळ उभी राहिली आहे. आपले आदरणीय पंतप्रधानांच्या संकल्पनेतून एक अतिशय महत्वाची मोहीम राबवली जात आहे, जिचं नाव आहे शेती वाचवा मोहीम. शेती वाचवा मोहीम ऐकूनच खूप दिलासा मिळाला. ही मोहीम म्हणजे केवळ कागदावरची योजना नाहीये, तर ती प्रत्यक्ष बांधावर पोहोचणारी चळवळ आहे. यामध्ये माती परीक्षण असेल, सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीचा प्रसार, पाण्याचा योग्य वापर आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या दारापर्यंत नेलं जाणार आहे. अरे वा सुशांत, आणि आपण बघतोय की आपल्या आकाशवाणी केंद्रावरून आपण नेहमीच शेतकऱ्यांना विविध पिकांच्या लागवडीविषयी असेल किंवा पिकांची कशी काळजी घ्यायची, त्याचं नियोजन कसं करावं याविषयीची माहिती देत असतो. आजही आपण कापूस लागवडविषयी माहिती देणार आहोत. कापूस हे आपल्या महाराष्ट्राच्या, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्याच्या काळ्या आईच्या कुशीत पिकणारं हे पांढरं सोनं. आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि लाखो शेतकरी कुटुंबाचा हा मुख्य कणा आहे. पण बदलतं हवामान, नव्या किडींचं संकट आणि उत्पादनाचा वाढता खर्च यामुळे आज आपला कपाशीचा शेतकरी काहीसा चिंतेत आहे. पण तंत्रज्ञानाची साथ असेल तर हीच कपाशी आपल्याला समृद्धीचा मार्ग नक्कीच दाखवू शकते. सुशांत, कापूस पिकात श्वेतक्रांती घडवून आणायची असेल तर पारंपरिक पद्धतींना फाटा देऊन आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणं काळाची गरज बनला आहे. आणि याच महत्वपूर्ण विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथील विषय तज्ज्ञ डॉक्टर विजय सीडाम. आधुनिक कापूस लागवडीचे नवे मंत्र आणि श्वेतक्रांतीकडे टाकलेलं पाऊल याविषयी आपल्याला माहिती सांगणार आहेत. चला तर ऐकूया. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर विजय नारायणराव सडाम, विषय विशेषज्ञ कृषी विस्तार. आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. खरं तर आजचा जो विषय आहे आपला, अल निनोच्या पार्श्वभूमीवर कापूस पिकाचे योग्य व्यवस्थापन कसे केले पाहिजे. खरं तर शेतकरी बांधवांनो, कापूस एक हे महत्त्वाचे पीक आहे. गेल्या 2 दशकापासून पिकामध्ये समस्या वाढत आहेत. असमान पर्जन्यमान, कीड रोगाचा प्रादुर्भाव, दरवर्षी उत्पादनामध्ये चढ उतार आढळून येत आहे. या वर्षी तर एल निनो
मुळे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहणार आहेत असं वर्तवलं जात आहे. अशा स्थितीत बदलत्या हवामानाप्रमाणे आपण जो कपाशी पीक लागवड करत आहोत त्या व्यवस्थापनेमध्ये योग्य बदल करणे, या अल निनोच्या पार्श्वभूमीवर आपल्याला योग्य कापूस व्यवस्थापन करणे गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो. तर कापसाचे व्यवस्थापन कसे केले पाहिजे सध्याच्या या काळामध्ये? जमीन हा फार महत्वाचा पार्ट आहे. कपाशीचे जे मूळ, जो आपण त्याला सोट मूळ म्हणतो, अशा प्रकारचे असून ते जमिनीत 1 मीटर पेक्षा अधिक खोल वाढते. त्यामुळे ओलावा धरण्याची क्षमता अधिक असणाऱ्या खोल आणि काळ्या जमिनीत कापूस लागवड करावी. पीक फेरपालट: अनेक वर्ष कापूस पिकानंतर पुन्हा कापूस घेतल्यानंतर कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. जमिनीची अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे कोरडवाहू भागामध्ये ज्वारी, सोयाबीन, तूर या पिकानंतर, तर बागायती लागवडीमध्ये हळद, मका, भुईमूग या पिकानंतर कापूस लागवड करावी. अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो पिकाची फेरपालट करणे सुद्धा फार महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे जमिनीची मशागत हा सुद्धा एक महत्वाचा पार्ट आहे. येत्या हंगामामध्ये पावसाचे वितरण असमान राहण्याची शक्यता लक्षात घेऊन पडणाऱ्या पावसाचे पाणी जास्तीत जास्त मुरवण्याच्या उद्देशाने शेतकरी बांधवांनो आपण आपल्या जमिनीची मशागत करावी. त्यात खोल नांगरटी, कठीण जमिनीमध्ये सबसॉइल याचा वापर करावा. त्यानंतर मोगडगी आणि 2 वखराच्या बाड्या नक्कीच द्यावी. अशा प्रमाणे आपल्या जमिनीची आपण मशागत सध्या तर केलेलीच असाल शेतकरी बांधवांनो. याप्रमाणे केलं तर नक्कीच चांगल्या प्रकारे आपल्या जमिनीची मशागत होऊ शकते. आता शेतकरी बांधवांनो यामध्ये येईल आपला सर्वात महत्वाचा पार्ट, बियाण्याची योग्य निवड. कुठले बियाणं या सीझन मध्ये म्हणजे या कालावधीमध्ये घेतलं पाहिजे या अल निनोच्या याच्यामध्ये, म्हणजे कशा प्रकारे वाण सिलेक्शन करणं हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे बांधवांनो. सध्या बाजारामध्ये कपाशीची अनेक बिट्टी संकरित वाण उपलब्ध आहेत. मात्र आपल्या भागामध्ये उत्तम उत्पादन देणारा, लवकर वेचणीस येणारा, कमी कालावधीचा, कीड रोगांना कमी बळी पडणारा, कोरडवाहूसाठी मध्यम बोंडाचा आकार, तर बागायतीसाठी मोठे बोंडे असणारा, रुईचे अधिक प्रमाण आणि धाग्याची प्रत उत्तम असणारा वाण निवडावे. वाढीच्या काळात पावसाचा खंड पडल्यास आपल्या उत्पादनामध्ये शेतकरी बांधवांनो घट संभवते. म्हणून पाण्याच्या ताणास सहनशील असणारे वाहनं आपण निवडणं गरजेचे आहे. आपल्या बाजारामधील विशिष्ट वाहनाच्या प्रचाराला बळी पडू नये. आपण जे वरील निकष दिलेले आहेत त्याचप्रमाणे मोठे बोंड, बोंडाचा आकार, रोग व कीड रोगांना कमी बळी पडणारा आणि उत्तम उत्पादन देणारा याच वाणाची आपण निवड करावी. कापूस उत्पादनामध्ये संकरित बियाणे खरेदीवर दरवर्षी आपण मोठा खर्च करावा लागतो. त्याऐवजी बिट्टी कपाशीचे सरळ वाणाचा आपण वापरण्यास बियाणावर होणारा खर्च कमी करता येईल. असे बिट्टी सरळ वाणापासून निघणारी सरकी पुढील वर्षी बियाणे म्हणून वापरता येईल. त्याचप्रमाणे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्थेद्वारे बिट्टी कपाशीचे NH19-1 बिट्टी, NH19-2 बिट्टी, सूरज बिट्टी, PKV डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेली PKV 81 बिट्टी, CICR 14 बिट्टी अशा सरळ वाण विकसित करण्यात आलेले आहेत. शेतकरी बांधवांनो विद्यापीठांच्या वाणाचा सुद्धा नक्कीच आपण आपल्या शेतामध्ये लागवड करावी. आता सर्वात मोठं लागवडीचा वेळ शेतकरी बांधवांनो, कपाशीची लागवड योग्य वेळेवर करणे सुद्धा गरजेचे असते. पण विलंब झाल्यास आपल्या उत्पन्नामध्ये घट येतो. त्यामध्ये दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लागवडीस विलंब करू नये. कापूस आपण सांगतो की 70 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय कापसाची लागवड करू नये. बागायतीला सांगतो आपण 1 ते 7 जून पर्यंत लागवड केली पाहिजे. आणि कोरडवाहू मध्ये हमखास मान्सूनचा जो आपला पाऊस 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यावर आणि 15 जुलैपर्यंत आपण आपल्या कोरडवाहू कापसाची लागवड करावी. आता आपण जो कापूस लावतो शेतकरी बांधवांनो त्यामध्ये लागवडीचे अंतर कसे ठेवले पाहिजे? खरं तर आपल्या विदर्भामध्ये आपण बागायतीसाठी 120 बाय 90 म्हणजे 4 बाय 3 फुटावर बागायतीसाठी सांगतो शेतकरी बांधवांना, आणि कोरडवाहूसाठी 90 बाय 60 म्हणजे 3 बाय 2 फुटावर आपल्या कापूस पिकाची लागवड केली पाहिजे. समजा मध्यम जमिनीवर आपल्या सघन पद्धतीने लागवड करण्यासाठी आपल्याला 90 बाय 15 सेंटीमीटर म्हणजे 3 बाय 1, 3 बाय 1.5
म्हणजे 90 बाय 15 सेंटीमीटरवर म्हणजे 3 बाय अर्धा फूट आणि भारी जमीन म्हणजे जवळच्या अंतरावर लागवडीसाठी आपल्याला 90 बाय 30 सेंटीमीटर म्हणजे 3 बाय 1 फूट या अंतरावर टोकन करावे. परत सांगतो शेतकरी बांधवांनो, सघन पद्धतीमध्ये आपल्याला कापूस पिकाची लागवड करायची असल्यास तर 90 बाय 15 सेंटीमीटर म्हणजे 3 बाय अर्धा फूटवर आणि भारी जमिनीवर जवळच्या अंतरावर लागवड करायची असली तर आपल्याला 3 बाय 1 अशा प्रमाणे कापूस पिकाचे योग्य अंतर ठेवून लागवड करणे गरजेचं आहे. आता सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे शेतकरी बांधवांनो, आपण जो बीज प्रक्रिया म्हणतो, बाजारातून खरेदी केलेल्या बियाणास बुरशीनाशक म्हणजे तुमचं स्युडोमोनास फ्लोरोसन्स 10 ग्रॅम किंवा थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे आणि जीवाणू संवर्धक जसं अझॅटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू 10 मिली प्रति किलो या प्रमाणात बियाणाची बीज प्रक्रिया करावी. भविष्यातील बीज आणि माती बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आणि आपल्या रासायनिक खतावरील खर्च कमी करता येईल, म्हणून बीज प्रक्रिया हा सुद्धा एक महत्वाचा पार्ट आहे. आता आपण कापूस पिकामध्ये आंतरपिका कुठले घेतले पाहिजे? दुष्काळी परिस्थितीमध्ये आंतरपीक पद्धती निश्चितपणे अधिक फायदेशीर आहे शेतकरी बांधवांनो. खरं तर या अल्निनो मध्ये आपण पार्श्वभूमीवर पावसाचा खंड राहण्याची शक्यता असल्यामुळे कापूस पिकामध्ये आंतरपीक म्हणून आपण कडधान्य वर्गीय पीक आवर्जून घ्यावेत. तर शेतकरी बांधवांनो, शिफारसीत आंतरपीक पद्धतीमध्ये आपल्याला कापूस मध्ये मुंगाची 1, कापसाचा 1 व मुंगाची 1 ओळ, त्याचप्रमाणे कापूस प्लस उडदाची 1 ओळ, त्याचप्रमाणे कापूस मध्ये सोयाबीनची 1 ओळ, कापूस पिकामध्ये तुराची म्हणजे कापसाच्या 4 ओळ्या आणि तुरीची 1, त्याचप्रमाणे कापूस मध्ये मुगाची कापसाची 1 आणि मुगाची 2 अशा प्रमाणे आपण शिफारसीत आंतरपीक पद्धतीचा अवलंब नक्कीच शेतकरी बांधवांनी केला पाहिजे. म्हणजे आपण आंतरपीक मध्ये याचा वापर नक्कीच केला पाहिजे. मूग, उडीद, सोयाबीन, तूर यासारखी पीक सुद्धा आपल्याला या काळामध्ये नक्कीच एक आशावाद पीक म्हणून फायदा होईल आपल्याला. त्याचप्रमाणे एकात्मिक अन्न द्रव्य व्यवस्थापन सुद्धा शेतकरी बांधवांना गरजेचं आहे. आपण सेंद्रिय खते कोरडवाहू म्हणजे 5 टन प्रति हेक्टर आणि बागायतीसाठी 10 टन प्रति हेक्टर याप्रमाणे आणि रासायनिक खतेची विभागणी योग्य प्रमाणे देणे गरजेचे आहे. आपल्या विदर्भामध्ये एकूण लागवडीच्या वेळीस 30 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 30 किलो पलाश असे कोरडवाहूसाठी खताचं नियोजन करणे गरजेचं आहे. पेरणीच्या वेळीस 30 किलो नत्र, त्याच्यानंतर 30 दिवसांनी परत 30 किलो नत्र उरलेला, अशा प्रमाणे आपल्याला खताचा योग्य नियोजन करणे गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो. म्हणजे रासायनिक खताची आपली मात्रा योग्य वेळेवर देणे गरजेचं असते. म्हणजे लागवडीच्या वेळी दिल्यास सुरुवातीपासून जोमदार वाढ होते, त्यामुळे भविष्यात खतावरील आपला जो अनावश्यक खर्च कमी करता येतो. खताची पहिली मात्रा लागवडीबरोबरच दिली नाही आणि उशिराने दिली आणि भविष्यामध्ये पावसाचा खंड पडल्यास उशिराने दिलेली खते उपलब्ध होणार नाही शेतकरी बांधवांनो, आणि त्यावर केलेला खर्च आपला व्यर्थ जाईल. म्हणून बेसल डोस लागवडीसोबतच देणं गरजेचं आहे शेतकरी बांधवांनो. त्याचबरोबर आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्यांचा सुद्धा वापर करायचा आहे. आपण सांगतो की मातीची तपासणी करून ज्या घटकाची कमतरता असेल त्या अन्नद्रव्याची मात्रा आपण नक्कीच द्यायला पाहिजे. मॅग्नेशियम सल्फेट 20 किलो प्रति, त्याचप्रमाणे जस्ट झिंक सल्फेट 25 किलो प्रति हेक्टर, बोरॅन 5 किलो प्रति हेक्टर या सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर केल्यास पिकाची पूर्णपणे वाढ होते आणि खताचा आपल्याला योग्य पुरेपूर आपल्या पिकाला त्याचा फायदा होतो. त्याचप्रमाणे आपण तण व्यवस्थापन ठेवणे सुद्धा गरजेचं आहे. आपलं पीक 60 दिवसापर्यंत तणमुक्त ठेवणे गरजेचं आहे. त्यासाठी निंदण, वखरणी, कोळपणी आणि डवरणी योग्य वेळेवर केलं सुद्धा गरजेचं आहे शेतकरी बांधवांनो. आणि मुख्य म्हणजे वाढ व्यवस्थापन. कापूस पिकाची अवास्तव वाढ थांबवण्यासाठी वाढ रोधकाची फवारणी आणि फांद्या कापणे, शेंडा खोडणे हे 2 पर्याय आहेत. त्यामुळे झाडांची कायिक वाढ थांबते आणि त्यांच्या बोंडाची संख्या व वजनावर त्याचा चांगला इफेक्ट होऊ शकतो. सघन पद्धतीने लागवड केल्यास वाढ नियंत्रित करणे आवश्यक असते. आपण सघन पद्धतीमध्ये सांगतो लोकांना की वाढ मेपिक्लोएट क्लोराईड 5AS चा पर्याय या रसायनाची पाते लागण्याच्या अवस्थेत 40 ते 45 दिवसांनी 1 मिली प्रति लिटर आणि 15 ते 20 दिवसांनी 1.2 मिली प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी.
अशा प्रकारे केलं तरी आपल्याला सघन पद्धतीमध्ये सुद्धा फार चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. आता काही लोकांना ठिबक सिंचनाची सोय असली तर विद्राव्य खताची मात्रा नक्कीच विभागून दिलं तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. आपण NPK किलो प्रति हेक्टर मध्ये सांगतो की 120 नत्र, पलाश 60 किलो आणि स्फुरद 60 किलो याची विभागणी आपल्याला 60 दिवसापर्यंत द्यायचं आहे. म्हणजे नत्राची आपल्याला 80 दिवसापर्यंत देऊ शकतो, स्फुरदची संपूर्ण लागवडीच्या वेळेस स्फुरद द्यायचं आहे आणि पलाश आपल्याला 80 दिवसापर्यंत हा डोस विभागून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो, आपण या एल निनोच्या पार्श्वभूमीवर कापूस पिकाचे लागवडीमध्ये चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केलं. जमिनीची मशागत, आपल्या जमिनीची फेरपालट, योग्य बियाणांची निवड, विद्यापीठांनी विकसित केलेले वाहन असतील त्यांचा वापर करा, योग्य अंतर लागवड करा, अंतरांचं डिस्टन्स बरोबर ठेवा अंतर. त्याचप्रमाणे एकात्मिक अन्नद्रव्याचं व्यवस्थापन सुद्धा यावेळेस करणे गरजेचं आहे आणि आपल्या कापसासोबतच आंतर पिके सुद्धा योग्य वेळेत घेणे गरजेचं आहे शेतकरी बांधवांनो. तर अशा प्रकारे आपण कापसाचं चांगल्या प्रकारे योग्य नियोजन केलं तर या अल निनोच्या पार्श्वभूमीवर आपण आपल्या कापसाचा चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करून चांगलं उत्पादन नक्कीच घेऊ. तुम्हाला येणाऱ्या खरीप हंगामाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.